होतं गाव. त्याचं नाव गुरगाव. गावाजवळ एक नदी होती. नदी किनारी शेती होती. शेतामध्ये रोपं डोलायचे. फुलं वाऱ्यावर झुलायची. या फुलांवर फुलपाखरं सुद्धा फिरायची. पाखरं गाणी म्हणायची. या गावामध्ये मुलं होती. मुलांसाठी शाळा होती. खूप मुलं होती ना, तशीच मोठी माणसं पण खूप होती. ही सगळी माणसं कामं करायची. त्याच गावात एक शेठजी राहायचे. त्यांचं नाव होतं चुनीलाल. या चुनीलाल शेठजींचं गावात एक दुकान होतं. भलं मोठं दुकान होतं सगळ्यांसाठी. मुलामुलींसाठी खाऊ होता. आईबाबांसाठी कपडे, धान्य असं सगळं होतं. मुलांसाठी घड्याळ, चष्मा, गॉगल, धनुष्यबाण, गोट्या, पत्ते सगळं मिळायचं. मुलींना आवडणाऱ्या बांगड्या, पिना, टिकल्या, बाहुल्या मिळायच्या. एकाच दुकानात सगळं काही मिळायचं. त्यामुळे दुकानात नेहमी गर्दी असायची. या गावात जशी खूप माणसं होती ना, तसेच खूप उंदीर पण होते बरं का. उंदीर काय करायचे, दिवसा बिळात राहायचे आणि रात्र झाली की बाहेर पडायचे. एकदा काय झालं, बनकरांच्या घरामध्ये बारसं होतं. बारशाचा बेत मोठा छान होता. केक, पुऱ्या, बिस्किट. मग काय, रात्री उंदीर मामा जमले, सगळ्यावर ताव मारला. एवढ्यात छोट्या उंदराचं लक्ष एका मोठ्या थर्माकोलच्या तुकड्याकडे गेलं. त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं, पण वाचता कुणाला येतंय? कोणालाच नाही. मग सगळे उंदीर आजोबांकडे गेले आणि म्हणाले, आजोबा आजोबा, हे काय आहे? अरे, यावर बाळाचं नाव लिहिलंय, पण मला तरी कुठे वाचता येतंय? हा, पण सगळे वसंत वसंत म्हणत होते, म्हणजे यावर वसंतच लिहिलं असणार. माणसांना नावं असतात, मग आम्हाला पण आमचं नाव हवं आजोबा. प्रत्येकाला वेगवेगळं नाव हवं. छोटा उंदीर पुढे होऊन म्हणाला, आजोबा, तुम्हीच सांगा ना आमचं नाव. आधी माझं नाव सांगा. झालं. सगळेजण मला नाव, माझं नाव, मला, आधी मला, माझं, असा सगळ्यांचा एकच गलका सुरू झाला. आजोबा म्हणाले, अरे थांबा, आधी सगळ्यांनी शांत बसा बघू, मग सांगतो. सगळे एकदम गप्प बसले. आजोबा म्हणाले, हे बघ, तू बनकरांच्या घरात लपतोस ना, म्हणून तुझं नाव बन्या. तू मनोळकरांच्या घरात लपतोस म्हणून तू मन्या. हा पिंटू, हा बंटी. झालं. मन्या, बन्या, चिंटू, बंटी, छोटू, पिंटू सगळ्यांना नावं मिळाली. सगळेजण एकमेकांना नावानं हाक मारायला लागले. फार मज्जा आली. ए पोरांनो, चला आता, खूप रात्र झाली, चला पळा. आजोबा म्हणाले, ए, आपण उद्या सगळ्यांनी चुनीलालच्या दुकानात जमायचं. हा, हो हो, उद्या भेटू की. दुसऱ्या दिवशी सगळेजण चुनीलालच्या दुकानात जमले. दुकानामध्ये काजू, बदाम, बिस्किट, दाणे, खोबरं, तेल, तूप, रवा, मैदा खूप सामान भरलं होतं. डबे सगळे ओळीनं ठेवलेले होते. पण चुनीलालनं त्यांना झाकणं लावली होती. पण उंदीर मोठे हुशार, खटपटे, त्यांनी काहीतरी खटपट करून सगळे डबे उघडले. दाणे, काजू, दाण्याचे लाडू. मज्जा झाली सगळ्या उंदीर मामांची. आनंदानं सगळेजण इकडे तिकडे पळत खेळत खाणं खात होते. एकदम ची 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 असा मोठा आवाज आला. काय झालं, काय झालं, कोण ओरडतंय? आता आवाज आणखी मोठ्या मोठ्यांदा येऊ लागला. अंधारात कुणालाच काही कळेना. तेवढ्यात बंटीच्या लक्षात आलं, अरे, त्या तेलाच्या डब्याच्या बाजूने आवाज येतोय. आवाज ना बन्याचाच वाटतोय. मग त्यानं हाक मारली, बन्या, ए बन्या. उत्तराच्या ऐवजी आवाज आला, वाचवा वाचवा, कोणीतरी या रे, लवकर या. आवाजाच्या दिशेने सगळे जमले. तेलाच्या डब्यामध्ये बन्या पडला होता. तो गटांगळ्या खात होता. डुबुक डुबुक असा आवाज पण येत होता. बन्या थांब, धीर सोडू नको, आजोबा आलेत. आजोबा म्हणाले, बन्या, ए बन्या, काय? बन्या काय बोलणार? त्याच्या नाकातोंडात तेल जात होतं. तो खूप घाबरला होता. आजोबांच्या सगळं लक्षात आलं. ते म्हणाले, चिंट्या, पिंट्या, हे बघा,
मी तेलाच्या डब्यावर बसतो आणि माझी शेपटी आत सोडतो. तुम्ही मला घट्ट धरून ठेवा. आणि बन्या, हे बघ, तू माझ्या शेपटीला धरून वर ये. कळलं का? चल ये रे. आजोबांनी शेपटी डब्यात बुडवली. अरे चल ये, उडी मार. पण कसं काय? बन्याची उडी पोचे ना. त्याला शेपूट काही पकडता येईना. बन्याला वाटलं झालं, आपण आता या तेलाच्या समुद्रात बुडून मरणार. इथून बाहेर पडणं शक्य नाही. तो मनात म्हणायला लागला, गणपती बाप्पा ये ना, धावत ये, मला वाचव. बन्याला शेपटी पकडता येईना. छोट्या पिंट्याचे पाय घसरायला लागले. आता काय करावं, कसं करावं? बन्या कसा बाहेर येणार? बंटी विचार करायला लागला. देवा गजानना, काय करू रे? बंटीला एक युक्ती सुचली. तो पटकन कपड्याच्या भागात गेला. तिथली एक ओढणी तोंडात धरून पळत आला आणि म्हणाला, आजोबा बाजूला व्हा. मग त्यानं ती ओढणी डब्यात सोडली. ओढणी सहज बन्यापर्यंत पोचली. ओढणीचं टोक हातात मिळताच बन्याला जरा धीर आला. सगळ्यांनी ओढणीचं दुसरं टोक घट्ट पकडलं होतं आणि बन्याला सांगितलं, बन्या हळूहळू ये वरती. आता बन्या हळूहळू ओढणीच्या साह्यानं डब्याच्या तोंडापर्यंत आला. बंटीनं डब्यात डोकावून पाहिलं तर बन्या दिसला, पण तो खूप थकला होता. बंटी म्हणाला, हा बन्या, आता फक्त एक उडी मार की आलास बाहेर. बन्यानं बोल एकवटून उडी मारली आणि तो बाहेर आला. सर्वांना खूप आनंद झाला. आजोबा म्हणाले, बंटी शाबास तुझी, हुशार आहेस. तुझ्या या युक्तीमुळेच बन्या वाचला. आता सगळेजण म्हणायला लागले, बंटी सारखा मित्र मिळाला ना, म्हणूनच बन्या वाचला.